नमस्कार. तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं मीडियम साईजचं फ्लावर हिबिस्कस फ्लावर कसं बनवायचं. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण थोडा मोठी साईजचं फ्लावर बनवणार आहोत. तर त्यासाठी मी एक मोठं पाईप क्लीनर घेतलं होतं, एक सिंगल, आणि मग दुसरं पाईप क्लीनर डबल फोल्ड करून त्याचे 2 तुकडे करून तशा पद्धतीने 4 पाईप क्लीनर ते आणि एक मोठं असं करून टोटल 5 पाईप क्लीनर घेतले होते. आणि मग त्याच्या मी अशा प्रकारे पाकळ्या तयार केल्या होत्या. आता त्या मी जॉईन करत आहे. तर एक एक पाकळी मी आता स्टिच करत आहे. तर टोटल आपल्याला अशा 5 पाकळ्या तयार करायच्या आहेत. तर 4 पाकळ्या जॉईन झाल्यानंतर मी मध्ये ग्लू लावत आहे आणि मग आपलं सेंटर जे आहे फुलाचं ते मी मध्ये लावत आहे. आणि ते लावून झाल्यानंतर दोन्ही पाकळ्यांच्या साईडला आपण ग्लू लावून घ्यायचं आणि मग शेवटची पाकळी आपण अटॅच करायची. अशा पद्धतीने आपण मग 5 पाकळ्यांचं एक फूल असं तयार केलेलं आहे. सुंदरसं असं फूल आपलं तयार झालेलं आहे. थोडा वेळ असं आपण प्रेस करून ठेवायचं जेणेकरून मग ते ग्लू चिपकून जाईल. एकाला एक पाकळी सर्व अटॅच करून घ्यायची. बॅक साईडला आपण थोडंसं फिनिशिंग देऊया. त्यासाठी हे राहिलेलं पाईप क्लीनर आपण ट्विस्ट करून घेऊया आणि मग त्याला आता एक आपण पान लावूया. तर अशा पद्धतीने आपण त्याला पान लावायचं आहे. एक सिंगल पान लावत आहे मी आणि नंतर मग आपण त्याला बाकीच्या पोर्शनला, बॅक साईडच्या पोर्शनला ग्रीन पाईप क्लीनरने कवर करणार. तर मी हे सर्कल करून ठेवलं होतं, तर त्याला मी अशा पद्धतीने प्रेस करत आहे. तर हे आपलं फूल तयार झालेलं आहे, पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे. त्याला पान वगैरे लावून झालेलं आहे, बॅक कवरिंग पण झालेली आहे. तर असं हे फूल कंप्लीट झालेलं आहे. तसंच मी बरेच फुलं अशी बनवून ठेवलेली आहेत, जी मला हार बनवण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये उपयोगी पडतील. तर मी ऑलरेडी भरपूर सारी अशी फुलं बनवून ठेवलेली आहेत. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मोठा हार कसा बनवायचं आणि वेगळ्या पद्धतीने कसं ते अटॅच करायचं ते बघून घेणार. तर थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब.